Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more than more. Introducing the all-new TVS Jupiter, India का नया ज़्यादा, एकुआ अधिकम, बेशी जास्त, अधिका वधू, बेसी. राज्यात प्रतिष्ठित घराणं म्हणून ठाकरे घराण्याची ओळख आहे. याच ठाकरे घराण्यातले दोन तरुण यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते. आदित्य आणि अमित यांच्या निमित्तानं ठाकरेंच्या दोन परिवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यातही आदित्य यांची ही दुसरी निवडणूक होती, तर अमित यांची ही पहिलीच निवडणूक होती. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा विजय झाला, तर माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा मात्र पराभव झालाय. या ठाकरे बंधूंच्या विरोधात कोण होतं, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. यंदाच्या निवडणुकीत मुंबईतल्या वरळी आणि माहीम या मतदारसंघाची मोठी चर्चा होती. याचं कारण ठाकरेंचे दोन तरुण निवडणुकीच्या मैदानात होते. यात एक जण जिंकलाय तर एक जण हरलाय. आधी पाहूया वरळी विधानसभेचं चित्र काय आहे ते. वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली आहे. इथं शिंदेच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे हे दोघे विरोधात होते. तिरंगी लढतीत आदित्य ठाकरेंनी बाजी मारली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कुणाला किती मतदान झालं. आदित्य ठाकरे यांना 60,606 मतं मिळाली, तर मिलिंद देवरा यांना 52,158 मतं मिळाली. तर संदीप देशपांडे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आदित्य यांनी मिलिंद देवरा यांचा 8,000हून अधिक मतांनी पराभव केलाय. दरम्यान गेल्या निवडणुकीत मनसेनं आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, पण माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात मात्र उद्धव ठाकरेंनी उमेदवार रिंगणात उतरवला होता. मग तिथे काय झालं ते पाहूया. माहीम मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागलाय. माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी विजयाचा गुलाल उधळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कुणाला किती मतं मिळाली. अमित ठाकरे यांना 29,252 मतं मिळाली. महेश सावंत यांना 43,747 मतं मिळाली, तर सदा सरवणकर यांना 42,776 मतं मिळाली. महेश सावंत यांचा 1,000हून अधिक मतांनी विजय झालाय. यात धक्कादायक बाब म्हणजे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, पण त्यांचा आणि सदा सरवणकर यांचा हा पराभव अधिक चर्चेचा राहणार आहे. याचं कारण राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित यांची ही पहिलीच निवडणूक होती, तर शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर सदा सरवणकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. या दोघांनाही मात देत महेश सावंत या ठाकरे सेनेच्या सामान्य कार्यकर्त्यानं मैदान मारलं. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची स्थापना याच मतदारसंघात झाली. मराठी मतदारांचं प्रमाण अधिक असलेल्या माहीममध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी पुतण्यासाठी ही जागा सोडायला हवी होती अशी मागणी होत होती, पण अखेर उद्धव ठाकरेंच्या उमेदवारानंच इथं बाजी मारली आहे. पण सदा सरवणकर यांनी माघार घेतली असती तरी देखील इथं वेगळा निकाल लागला असता का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. मतविभागणीचा फटका अमित ठाकरे यांना बसलाय का, असंही बोललं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.